रात्रीचे 12 वाजता नरेंद्र मोदी पहिल्यांदा सर्वांसमोर येतात व व्हिडिओ पोस्ट करत आपण विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने आहोत असं म्हणतात. त्याच्या एका तासानंतर म्हणजे रात्री 1 वाजता सोनम वांगचुक आपलं उपोषण सोडतात. त्याच्या एका तासानंतर अभिजित दिपके उपोषण सुटलं असलं तरी आंदोलन मागे घेणार नाही असं स्पष्ट करतात. काल रात्रीत काय घडलं, कोणाच्या अटींवर उपोषण मागे घेतले गेलं आणि आंदोलनाची पुढच्या दिशा काय असणार आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राजधानी दिल्लीत गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची अखेर सांगता झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण या मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला. कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांनीही या आंदोलनात सहभाग घेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. दरम्यान आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून मोठा वाद देखील निर्माण झाला. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारीमुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संघटना, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शांतपूर्ण मार्गाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन सरकारला केले. उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती देखील खालावल्याने त्यांना प्रथम सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची प्रक्रिया देखील सुरू होती. अखेर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाख सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक तोडगा निघाल्याचे सांगत वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण संपवले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एक्सवर या संदर्भात माहिती देताना सांगितले की विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 65 खासदारांनी त्यांना भेटून किंवा पत्राद्वारे उपोषण सोडण्याची विनंती केली होती. देशातील संभाव्य तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेत तसेच सरकारकडून काही आश्वासने मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 26 दिवसांच्या उपोषणानंतर मी माझा उपवास सोडला आहे. विविध अटींवर सरकारशी सविस्तर चर्चा झाली असून त्या अटींबाबत मी लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे माहिती देणार आहे. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार टाळावा. दरम्यान या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. मी सोनमजींना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पुन्हा सुरू करावी आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन व आरोग्य प्राप्त करावे. सोनमजी निरोगी राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थी, पालक आणि तरुणांना उद्देशून एक व्हिडिओ संदेशही जारी केला. या संदेशात त्यांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. पेपर फुटीच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा, फास्ट ट्रॅक न्यायालयांद्वारे जलद सुनावणी आणि परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आश्वासन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी म्हणाले की प्रश्नपत्रिका फुटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या भविष्याशी संबंधित हा विषय असल्यामुळे सरकारने गेल्या काही महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर फुटी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कायद्यामुळे परीक्षा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर अधिक प्रभावी कारवाई करता येईल असा सरकारचा दावा आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्यापही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात आणि प्रस्तावित कायद्यामुळे पेपर फुटीच्या घटनांवर किती प्रभावी नियंत्रण मिळते याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. तरी या संपूर्ण प्रकरणात अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर आपलं मत देखील मांडलं आहे. त्यांनी
सोनम वांगचुक यांनी जरी आपलं उपोषण मागे घेतले असले तरी हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत मागे घेतले जाणार नाही असं स्पष्ट केलंय. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.